की मेन रोडावरती गुरेढोरे बसलेले असतात आणि म्हातारा माणूस किंवा लहान मुलगा जात असताना हे गाई ढोरं एकमेकांना मारत पिटत असतात आणि धावपळ होत असते. लहान मुलगा गटरीत पडण्याची शक्यता, म्हातारा माणूस गटरीत पडण्याची शक्यता असते. आणि मेन रोडावर काम चालू असल्यामुळे दोघी साईडला गटर असल्यामुळे म्हातारा माणसाला खूप त्रास होतो. याची दखल नम्रताताई नगरपालिका चोपडा यांनी घ्यावी अशी. चोपड्याच्या विकासाचे कामं चालू आहेत, त्यामुळे गटरींचे पण कामं चालू आहेत. आणि आमच्या बाजारपेठेतील जो रस्ता आहे तो खूप अरुंद झालेला आहे. आणि जे मोकळे जनावर आहे, गाई असतील, कुत्रे असतील किंवा इतर जनावरं असतील, ते आपल्या रस्त्यावर बसलेले असतात. त्यामुळे लोकांना येण्या जाण्यासाठी त्रास होत असतो किंवा गाड्या लावता येत नाही रस्त्यावर. त्यामुळे ट्रॅफिक जाम होते किंवा लोकांना त्रासही होतो. त्यामुळे लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे असे एक निवेदन आहे नगरपालिकेला, त्यांनी ते केलं पाहिजे. रस्त्यावर फिरणारे जे मोकाट जनावरं आणि कुत्र्यांचा जो हे झालेला आहे, सुळसुळाट झाला आहे, त्याच्यावर जरा नगरपालिकेने इलाज करावा आणि त्या मोकाट फिरणाऱ्या जनावरांना त्यांच्या मालकांना शोधून त्यांच्या ताब्यात द्यावं किंवा काय ते योग्य ती कार्यवाही करावी. नागरिकांना त्रास होतो याचा नागरिकांना त्रास होतो. नगरपालिकेला एक कडकडीची विनंती आहे की रोडावर जे मोकाट जनावर आहे त्यांच्याविषयी काहीतरी बंदोबस्त करायला हवा. कारण मोटरसायकलवाला त्यांच्या आपसी झगड्यामध्ये मोटरसायकलवाला पडला, त्याच्यामुळे जनतेला त्रास होतो. याचं नगरपालिकेने दखल घ्यावी आणि मोकाट जनावरांचं नियोजन करावं. बस एवढीच विनंती नगरपालिकेला.